आज मी बनवली आहे तांदळाची खीर. खीर म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही. हा प्रत्येक घास आठवणींची चव घेऊन येतो. सुरुवात होते साध्या तांदळांपासून, ज्याला थोडंसं पाणी भेटतं आणि तो होतो मऊ. आता खसखस. हलकीशी भाजली कीचा सुगंध सांगतो की छोट्या छोट्या दाण्यातही मोठा गोडवा दडलेला असतो. तुपात परतलेला तांदूळ हा क्षण म्हणजे जणू सोनेरी आठवणी भाजल्यासारखा. परतलेला तांदूळ, किसलेला नारळ आणि खसखस एकत्र आल्यावर तयार होतो असा गोड संगम, जसा नाती आणि प्रेमाची बांधणी. उकळतं दूध जणू पांढरं कोरं कॅनव्हास. त्यात मिसळती ही गोड पेस्ट आणि साधं दूधही होतं खास. थोडा बारीक पण थोडा दाणेदार तांदूळ. फक्त चव नाही पण स्पर्शही खास. साखरेचा गोडवा आणि वेलचीचा सुगंध आणि मनापासून केलेलं हलकं ढवळण. इतकं पुरेसं आहे गोड क्षण तयार व्हायला. खीर तयार झाली की घरात पसरेल सुगंध आणि मनात पसरतो तो गोडवा. फक्त पदार्थ नाही, आठवणींचं गोड दुधाचं बाऊल.